हॅलो 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 चला एक पुन्हा एकदा सामन्याकडे बोलतोय. पिंपळवाडी सागर 11 पिंपळवाडी वर्सेस सारल यामध्ये फायनल सामना पाहायला मिळणार तो मध्ये या ग्राउंडवर अंतिम सामना. चला पुन्हा एकदा सामना चालू होतोय. अंतिम सामना आणि अंतिम सामना पाहायला मिळणार सारळ वर्सेस पिंपळवाडी. पुन्हा एकदा या अंतिम टप्प्यामध्ये अंतिम फायनलच्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा जोडलो जातोय आम्ही दोघं वेदांचे कंटक स्वतः मी नरूभाई आपल्यापर्यंत आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करणार. या फायनल सामन्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये पहिलं षटक फेकण्यासाठी सज्ज असेल पिंपळवाडी संघाकडून. विराज आहे स्ट्राइक एंडवर पाहिलं तर योगेश नाईक आहे. नॉन स्ट्राइक एंडवर पाहिलं तर कल्पेश आहे ऑन द फायर. पुन्हा एकदा सामना चालू होतोय फायनल. हॅलो 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 चला सामना चालू होतोय. पहिलाच चेंडू विराज ऑन द फायर. पहिलाच चेंडू हवाई पार मिड विकेट वरून नंदनीत सीमा पार. कमॉन डीजे. आणि 50 कमवायची संधी मात्र गमावली. आता तोंडाशी आलेला झेल बाउंड्रीच्या बाहेर सोडलेला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर धावफलकावर 6 धावा आलेल्या आहेत. पुढचा चेंडू यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. वन बाउन्स चेंडू सीमा रेषा पार. फलंदाज योगेश नाईक. कमांड डीजे. बघा चेअर लीडरची गरजच नाही. हातात काय आहे नुसतीच मलामल नाही तर वेगळी मलामल सुरू आहे. मला वाटलं डान्सची स्टेप आहे का पण इथं वेगळं चालू होतं. 2 चेंडू 10 धावा झालेले आहेत. बघा दमानं आतमध्ये जाशील शिक लागेल सावकाश. 50 कमवायचे असतील तर तिथं बसून कॅच पकड. कॅच पकडली तुला 50 नाही 100 दिले जातील अध्यक्षांच्याकडून. खराब चेंडू नो चेंडू त्याला पाठवलाय सीमा पार. कमॉन डीजे. हॅलो डीजे कॉलेजचा आवाज वाढव थोडा डीजे. कमॉन हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो चेक. धावफलकावर 11 12 13 14 15 16 17 धावा 2 चेंडूंवर आलेल्या आहेत. फायनलचा सामना आणि नरूभाई हे काय झालं काय घडणार तर पाहिलं तर काय फटके वाजे पाहायला मिळते योगेश नाईकच्या माध्यमातून. पाहिलं तर 2 षटकार पाहायला मिळणार. पुन्हा एकदा विराजवर आक्रमण करणार कारण एक आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते. परंतु तितकाच पाहिलं तर बॅकफुटवर जाताना चेंडू निर्धाव जातोय. धाव संख्या स्थिरावते ती जवळपास 17 धावांवर धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. फ्री हिट चेंडूचा तेवढा फायदा घेता आला नाही परंतु असा असताना पुढच्या चेंडूवर काय होणार हे पाहिलं जाईल. चला पाहिलं तर 17 या धावेवर धावसंख्या स्थिरावली.
पुन्हा एकदा हवाई पार करण्याच्या प्रयत्नात बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव जातोय. कुठेतरी धाव संख्या स्थिरावते. पहिला पाहिले तर पहिल्या चेंडूपासून कुठेतरी सुरुवात केली होती षटकाराच्या मदतीने, त्यानंतर कुठेतरी गोलंदाज मारी ठरतोय. हा फायनल सामना आणि या फायनल सामन्यामध्ये पाहिलं तर पहिला षटक फेकण्यासाठी गरज आहे तो म्हणजे विराज गोलंदाज. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा हवाई पार करण्याच्या प्रयत्नात पंचाकडे अपील असेल. LBW स्वरूपामध्ये योगेश नाईक डकआउट. बॅक टू कमेलन. कम ऑन डीजे. कट आहे स्क्वेअर पंचांनी सांगितलं, कारण मुख्य पंचांकडून निर्णय आला होता विकेटचा, पण झालंय असं की या ठिकाणी दोन्ही पंचांचं निर्णय लक्षात घेतला आणि त्यानंतर आऊट दिलं, जे फेटाळलं गेलं. कारण आपण कसं म्हणतो नरूभाई, आता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये रिव्ह्यू सिस्टीम आलेली आहे, त्यामुळं तुम्ही रिव्ह्यू करा बॅटकट असेल तर, पण आपल्याकडे रिव्ह्यू नाही आहे. त्याच्यामुळं आपल्याला स्क्वेअर लेग पंचांची भूमिका देखील लक्षात घ्यावीशी वाटते. आणि मग या ठिकाणी स्क्वेअर लेग पंचांनी भूमिका घेतली. रन मला वाटते एकच धावली, एक धाव आली. पुढचा चेंडू यावेळी अप्रतिम फटका, गॅप मध्ये फटका, चेंडू जाईल सीमा पार. षटकार. कम ऑन डीजे. पंच काय आहे? चौकार आहे. यस, पंचांकडून पहिल्यांदा षटकाराचा निर्णय आला, त्याच्यानंतर चौकार घोषित केला गेला आहे आणि या चौकाराच्या साहाय्यानं धावफलकावर धावसंख्या 22 धावा. चला पाहिलं तर पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटका अखेर काय फलंदाजी पाहायला मिळाली. धावसंख्या झाली त्या फलकावरती 22. 22 लागते धावसंख्या. अप्रतिम चौकार आहे, चौकार. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल. जवळपास पाहिलं तर दुसरं षटक खेळण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज. राकेश येतोय नवीन गोलंदाज. पुन्हा एकदा मॅन फ्रॉम पिंपलवाडी संघाकडून हीच गत. पाहिलं तर स्ट्राईक साठी फलंदासाठी येतो तेव्हा महेश वाघमारे, त्यानंतर आदिनाथ वाघमारे, त्यानंतर राकेश वाघमारे आणि तोच राकेश वाघमारे गोलंदाजी मार्फत आलाय तो म्हणजे पिंपलवाडी संघाकडून. पहिलं षटक झालं. पहिल्या षटकात धावसंख्या झाली 22. फायनल सामना हा आपल्याला पाहायला मिळतो या पुन्हा एकदा ग्राउंडवर. पुन्हा एकदा फटका खेळला योगेश नाईकच्या माध्यमातून. फटका गेलाय डीप स्क्वेअरच्या दिशेकडे. चेंडू मागे पाहिलं तर पहिला क्षेत्रक्षणाला चकून गेला होता. पहिल्या क्षेत्रक्षणाचा जाला फाडला, परंतु दुसऱ्या क्षेत्रक्षणानं पाहिलं तर चेंडू अडकवला गेला. परंतु या दोन एक धावेच्या मदतीने पाहिलं तर धावसंख्या वाढेल. धावफलकावरती ती म्हणजे जवळपास 23. एकच धाव घेतली, कारण फटका पाहिलं तर काय खेळला होता. पुन्हा एकदा हलकासा चेंडू कटवतोय कल्पेश, परंतु चेंडू जाते एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेकडे. चेंडू खाली असेल तो म्हणजे आदिनाथ. आदिनाथच्या माध्यमातून चेंडू अडकवला गेलाय, परंतु तितकाच पाहिलं तर एकच धाव येतोय. एक धावेच्या मदतीने धावसंख्या झाली धावफलकावरती ती म्हणजे आता 24. पुन्हा एकदा समीकरण पाहिलं तर कुठेतरी आता दुसऱ्या षटकापासून 2 चेंडूवर कुठेतरी कमतरता केलेली आहे. येणारा पाहिलं तर अजून सुद्धा 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल तो म्हणजे, परंतु हा चेंडू वाईड असेल. अव्वांतर आहे. अव्वांतर धावेच्या मदतीने धावसंख्या वाढेल धावफलकावरती. चला पहा, पुन्हा एकदा पाहिलं तर चेंडू वाईड जातोय. धावेमध्ये भर पडेल. धावसंख्या होईल ती म्हणजे आता 25. पुन्हा एकदा राकेश वाघमारेच्या माध्यमातून स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये अडकवला गेलाय चेंडू. अप्रतिम चेंडूचा टप्पा आहे, अचूक लेंथ आहे. जवळपास पाहिलं तर चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिरावते. पुन्हा एकदा पाहिलं तर गोलंदाज पुन्हा एकदा कल्पेश राकेश माध्यमातून वारंवार पाहिलं तर चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी ठरतोय. जवळजवळ येणारे पाहिलं तर अंतिम 2 चेंडू असतील, कारण हा षटक अप्रतिम फेकला गेला. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 22 धावा आल्या होत्या, परंतु आता राकेश गोलंदाजी मार्फत आला, त्याच्या माध्यमातून फक्त
तीनच धावा गेला. पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चेंडू अडकवला गेला. पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर होईल कारण अप्रतिम चेंडूचा टप्पा आणि त्यारित्या पाहिलं तर स्वतःकडून अप्रतिम फील्ड झाली कारण येणारा अंतिम चेंडू असेल, अखेर चेंडू असेल. पुन्हा एकदा खेळण्यासाठी योगेश नाईक सारल संघाकडून परंतु फटका घेतला काटाने चेंडू जातोय फसला परंतु झेल पकडलं गेलं. एक गर्लफ्रेंडला दिला हुआ तोपा यहाँ पे योगेश नाइक डग आउट. कम ऑन डीजे. षटकांचा खेळ समाप्त. 2 षटका अखेर धावसंख्या झाली 25 कारण या गोलंदाजाचा अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल कारण पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 22 तब्बल धावा आल्या होत्या परंतु दुसरं षटक फेकण्यासाठी आला राकेश वाघमारे. त्याच्या गोलंदाजीवर फक्त 3 धावा दिल्या गेल्या आणि त्यामध्ये पाहिलं तर शेवटच्या चेंडूवर कोण बाद झाला तर योगेश नाईक सारखा फलंदाज, आक्रमक फलंदाज बाद झाला. तिसरं गोलंदाज येतोय निलेश येतोय, नवीन गोलंदाज दिनेश येतोय गोलंदाज. जवळपास नवीन गोलंदाज येतोय. धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे 25. 1 लॉस. सरळ संघ पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल. पाहिलं तर तितकाच अप्रतिम फलंदाजी होती ती म्हणजे योगेश नाईकच्या माध्यमातून त्याला कुठेतरी बाद केलं. चला पिंपलवाडी संघ आपली फील्ड लावून लगेच घ्यायची आहे. माया चला माया फील्ड लावायची आहे लगेच. आज पाहिलं तर पुन्हा एकदा पिंपलवाडी संघाकडून कोण असेल, नितीन आहे, त्यानंतर चला पुन्हा एकदा पाहिलं तर स्ट्राईक एंडवर येते तो म्हणजे कल्पेश. स्ट्राईक एंडवर कल्पेश येतोय. कल्पेशच्या माध्यमातून हवाई पार करण्याच्या प्रयत्नात, हेलिकॉप्टर उडवण्याच्या प्रयत्नात परंतु चेंडू ट्रॅव्हलर होतोय महेश वाघमारेच्या हातामध्ये कारण पहिलाच चेंडू पाहिलं तर निर्धाव येतोय. काहीसं समीकरण पाहिलं तर 25 या धावेवर अडकून राहिला स्कोर तो म्हणजे सारळ संघाचा. 1 लॉस सारळ संघ कारण योगेश नाईक सारखा फलंदाज बाद झाला. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल कारण तोच कल्पेश सलामीसाठी आलाय परंतु हलका समाचार देतोय. कव्हर दिशेकडे, पॉइंट दिशेकडे चेंडू खेळला जातोय. 38 सर्कल मध्ये चेंडू अडकवला जातोय परंतु एकच निर्धाव कारण जवळपास स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय. जवळजवळ या चेंडू सुद्धा निर्धाव जातोय, कुठेतरी धावसंख्या स्थिरावतोय. पाहिलं तर 2 चेंडू अप्रतिम फेकलं गेलं कारण पहिला षटक इतका महागला होता कारण 22 तब्बल धावा दिल्या होत्या. त्याच्यामध्ये पाहिलं तर 2 चौकार होते, 1 षटकार होता. पुन्हा एकदा परंतु आता पुन्हा एकदा फुल शॉटम करण्याच्या प्रयत्नात चेंडू येतोय मिडॉनवरून ट्रॅव्हलर होतोय तो म्हणजे कव्हर दिशेमध्ये. एकच धाव मिळणार. आता 1 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या वाढेल ती म्हणजे 26. जवळजवळ पाहिलं तर पहिलं षटक 22 या धावेच्या मदतीने चालत होतं तर पुढं वाटलं होतं येणारे 18 चेंडू असतील. तब्बल पाहिलं तर 70 पर्यंत टार्गेट गाठेल तो म्हणजे सारळ संघ पण कुठेतरी बॅकवर्ड फुटवर जाताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा रवींद्र स्ट्राईक एंडवर येणार. ब्लॉक कॉलला ब्रह्मास्त्र फेकलं गेलं, चेंडू निर्धाव जाणार. पाहिलं तर हा पुन्हा एकदा चेंडू तिसरा निर्धाव होतो या षटकामधला कारण धावसंख्या पुन्हा एकदा स्थिरावली ती म्हणजे 26 कारण अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे दिनेशच्या माध्यमातून कारण येणारे अंतिम पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा दिनेश ऑन द पायर पहिला पुन्हा एकदा ब्रह्मास्त्र फेकलं. हेलिकॉप्टर उडवण्याच्या प्रयत्नात चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेकडे चेंडू जातोय परंतु एकच धाव मिळते. कुठेतरी जाळ्यामध्ये अडकवलं गेलं, कुठेतरी वाघाला अडकवलं ते म्हणजे पिंजऱ्यामध्ये. ते म्हणजे सारळ सारख्या संघाच्या फलंदाजांना ते म्हणजे पिंपलवाडी संघ. एकीकडे पाहिलं तर योगेश नाईक होता परंतु योगेश नाईकला काय झालं तर दुसऱ्या षटकामध्ये ते शेवटच्या चेंडूवर विकेट गमावावी लागली आणि त्या आक्रमक वाघाला डगा उठवावं लागलं परंतु स्ट्राईक एंडवर कल्पेश आहे.
परंतु आता कुठेतरी लेंथ भरकटताना पाहायला मिळणार, कारण ICC क्रमांक पाहिलं तर 22 लागू होतोय. 22 नियमाच्या रूल्स नियमानुसार धावसंख्या वाढ ती म्हणजे जवळपास 28 वन लॉस सारल संघ. पुन्हा एकदा दिनेश पाहायला लागलं तर येणारा अंतिम चेंडू असेल, अखेर चेंडू असेल. पाहिलं तर पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर कल्पेश येतोय. कपिल आपण कुठं असाल तर व्यासपीठाकडे यायचंय. कपिल पुन्हा एकदा फटका खेळण्याच्या प्रयत्नात, सुपला शॉट खेळण्याच्या प्रयत्नात कल्पेश पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जाणार. पुन्हा एकदा 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटका अखेर धावसंख्या झाली धावफलकावरती ती म्हणजे 28. वन लॉस सारल संघ. येणारा अंतिम षटक असेल, अखेर षटक असेल, परंतु जवळपास धावसंख्या कुठेतरी पाहिली तर एक बॅकफुटवर जाताना पाहायला मिळते तो म्हणजे सारल संघ. कारण जवळजवळ पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा आल्या, त्यानंतर पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये 3 धावा, एकूण 6 धावा फक्त 12 चेंडू मध्ये आल्या. या अशा सारल संघाचा पाहिलं तर एक रेकॉर्ड आहे. आणि या 18 चेंडू मध्ये पाहिलं तर धावसंख्या झाली धावफलकावरती 28. येणारा अंतिम षटक. नवीन गोलंदाज नितीन येतोय. नवीन गोलंदाज नितीन आहे, मॅन फ्रॉम पिंपलवाडी संघाकडून पाहायला मिळणार नवीन गोलंदाज. चला पुन्हा एकदा पाहायला मिळणार अंतिम षटक, अखेर षटक आहे. याचा फायदा आता षटकाचा फायदा घ्यावा लागेल सारल संघाला. एकीकडे पाहिलं तर चला पुन्हा एकदा पाहिलं तर अंतिम षटक, अखेर षटक खेळण्यासाठी सज्ज आहे, परंतु हवाई पार करण्याच्या प्रयत्नात चेंडू जातोय कव्हर दिशेकडून वन बाउन्स एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेकडे. क्षेत्ररक्षण होणार, 1 धाव पूर्ण होणार, पण तो पाहिलं तर कव्हर तिथं होत नाही. परंतु 2 धावेच्या मदतीने धावसंख्या वाढेल धावफलकावरती. धावसंख्या वाढेल धावफलकावरती ती म्हणजे या 2 धावेच्या मदतीने 30 या धावेवर येणारे 5 चेंडू. कारण स्ट्राईक एंडवर पाहिलं तर रवींद्र आहे. रवींद्राच्या माध्यमातून फलंदाजी आता पाहायला मिळतोय का? कारण मोठे फटकेबाजी पाहायला मिळणार का? कारण कुठेतरी 12 चेंडू मध्ये फक्त 6 धावा दिल्या पिंपलवाडी संघाने, परंतु पहिल्या षटकामध्ये 22 धावा दिल्या होत्या. पुन्हा एकदा रणगती फिरणार का? नो चेंडू. पंच नो कसला? 38 सर्कल मधला निश्चितच नो चेंडू येते, पण तो फ्री हिट असणार. नो असणार कारण त्या कारणाने फ्री हिट आहे. धावसंख्या वाढेल धावफलकावरती ती म्हणजे 31 31. आता पुन्हा एकदा समीकरण चेंज होणार. चेंडू नो येणार, कारण जवळपास पाहिलं तर 38 सर्कल मध्ये कुठेतरी क्षेत्रक्षणामध्ये काहीतरी फेरबदल होतं. 6 कुठेतरी 5 जो गणित असतो त्यामध्ये नो चेंडू येतोय. फ्रीड आहे, फ्रीड आहे सेल. रवींद्र आहे, रवींद्र स्ट्राईक एंडवर. फ्री हिटचा चेंडू कितपर्यंत फायदा मिळणार? पाहिलं तर फायदा मिळणार का? परंतु लेग एसटी सोडून जाणार चेंडू. पुन्हा एकदा ICC क्रमांक पाहिलं तर 22 लागू होणार, परंतु चेंडू फ्री हिट आहे, फ्री हिट आहे. पुन्हा एकदा फायदा मिळणार का रवींद्र याला? कारण चेंडू आहे फ्री हिट. उघडा डोले नीट, चेंडू फ्री हिट पुन्हा एकदा पाहायला मिळणार, कारण फायदा होणार का? पुन्हा एकदा पाहिलं तर फ्री हिटचा फायदा काही मिळत नाही. चेंडू पाहिलं तर निर्धाव जाणार, कारण पुन्हा एकदा पाहिलं तर धाव संख्या स्थिरावली 32. वन लॉस सारल संघ 32 या धावेवर. काहीसा समीकरण पुन्हा एकदा पाहायला मिळतोय, पण तो तितकाच फायदा मिळणार का? कारण येणारे अंतिम 5 चेंडू असतील. काय झालं पंच? कशावर? विकेटीवर आलं का? चला धन्यवाद. फ्री हिट आहे चेंडू, त्यामुळे काही जास्त बघण्याची गरज नाही. कारण चेंडू आउट असता, हिट झाला असता, पण तो रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळाली असती. परंतु पुन्हा एकदा नितीन खेळण्यासाठी सज्ज. गोलंदाजी मार्फत रवींद्र फलंदाजीसाठी आहे.
पुन्हा एकदा फटका खेळलाय स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चेंडू अडकवण्याचा प्रयत्न चेंडू गेला स्ट्रेट डायो निश्चितच तिथे फुटबॉल खेळला गेला आणि त्या मार्फत पाहिलं तर पुन्हा एकदा धाव मिळाली या दोन धावेच्या मदतीने जवळपास पाहिलं तर धाव संख्या वाढली धापलकावरती ती म्हणजे 34 दोन चेंडूंचा खेळ झाला हे समोर काय पाहायला मिळतंय आपल्या या आदिवासी प्रीमियर लीग माध्यमातून अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये अंतिम सामना आणि काय त्याचा जोश अंतिम सामन्याचा पाहायला मिळतोय कशा पद्धतीने पांग निर्धाव येतोय चेंडू निर्धाव येतोय चेंडू धाव संख्या स्थिरावली ते म्हणजे 34 या धावेवर येणारे 3 चेंडू असतील अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी आहे पाहिलं तर किशोर सरांच्या गावामधून मला वाटते येतोय सागर वाघोळीचा आहे आणि तो पाहिलं तर आज अंतिम सामना कशा पद्धतीने पाहायला मिळतोय पुन्हा एकदा पाहिलं तर हवेमध्ये लटकला चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षण असणार निश्चितच झेल पकडलं गेलं बॅक टू पवेलियन कम ऑन डीजे अविनाश येतोय नवीन फलंदाज अविनाश येतोय अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी आहे धाव संख्या झाली 34 धापलकावरती अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी आहे खेळण्यासाठी सज्ज हा चेंडू हवाई पार केलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षण असणार निश्चितच आदित्य आहे तिथे परंतु चेंडूची फेल होतो एकच धाव देण्यात सक्षम ठरतोय तो म्हणजे पिंपळवाडी संघ येणारा अंतिम चेंडू अखेरचा चेंडू असेल कारण धाव संख्या झाली धापलकावरती 35 अंतिम 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 चेंडू अखेर चेंडू आहे अंतिम चेंडू आहे पुन्हा एकदा पाहायला मिळणार अंतिम चेंडूचा फायदा काय होणार कारण फायनल सामना रंगतोय आणि फायनल सामन्यामध्ये शेवटच्या चेंडू बॅचेस घेऊन यष्टीरक्षाच्या हातामध्ये महेश वाघमारेच्या हातामध्ये पुन्हा एकदा गडी बाद होणार 24 चेंडूंचा खेळ समाप्त 24 चेंडू मध्ये धावसंख्या लावून ठेवली ती म्हणजे 35 येणारे 24 चेंडू आणि 36 धावेची गरज असेल कमॉन डीजे याला म्हणतात अप्रतिम गोलंदाजी अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी सारळ संघ पहिल्या 2 चेंडूंवर वाटलं होतं की 1 मॅन शो करेल पण असं असताना तिथे मात्र महेश वाघमारे यानं त्यांचं हेलिकॉप्टर क्रॅश केलं आणि संघाला निश्चित रूपानं सुस्थितीत आणून ठेवलेलं पाहायला मिळतंय तर असं असताना आता मात्र या ठिकाणी जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि जवळजवळ 36 धावांची गरज आहे
चला सामन्याला सुरुवात करतोय. या ठिकाणी जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. आणि असं असताना 24 चेंडू आणि 36 धावा कशा चेस केल्या जाणार हे पाहणं गरजेचं आहे. चला पंच सामना चालू करायचा आहे. 36 धावांची गरज. आदिवासी 11 स्टार स्पोर्ट्स असोसिएशनच्या या प्रीमियर लीगचा फायनल सामना. सागर नाईक डान्सरच्या भूमिकेत खुश. आणि असं असताना पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर आलेला गोलंदाज रवींद्र. समोर महेश, खाली आदिनाथ. आणि इथे मात्र पहिला चेंडू या फायनलच्या सामन्यातील घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रवींद्र सज्ज. पहिला चेंडू येईल आणि पहिला चेंडू महेश वाघमारेच्या पद्धतीनं सीमा पार जाईल. पहिल्या चेंडूवर षटकार येईल. कमॉन डी. इथे टप दिली, आलू अर्जुनला टप दिली. हातामध्ये मल्टी आणि खाली डान्स. पुढचा चेंडू यावेळी मात्र चांगला चेंडू महेश वाघमोरेच्या रेंजमधून बाहेर काढलाय. या चेंडूला निर्धावचा टॅग लावलाय. धावफलकाचा विचार केला तर 2 चेंडू आणि 6 धावा धावफलकावर आहेत. निश्चित रूपानं आज पिंपलवाडी संघानं मजा केली का नाही, आज जिंकलेल्या नाही तर आज सागर नाईकनं जीवाची मजा करून घेतलेली पाहायला मिळते. पुढचा चेंडू यावेळी आणखी एक मोठा फटका. इथे मात्र 50 रुपयाचा मानकरी ठरलाय. जो ठरलाय त्याने यायचा, एकट्याने यायचाय. दुसरा आला तरी 50च मिळतील. आलेला आहे खेळाडू. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा महेश साठी. आणि महेशनं हा चेंडू देखील उडवलाय. आणि इथं काय झालं, 50 रुपयांसाठी काय ती मारामार झाली. सागर नाईकनं डोक्यावर असा हात मारला जशी काय ह्याच्या हातातूनच कॅच सुटले. पण तिसरा षटकार मात्र आला. 18 धावा धावफलकावर. अर्ध्या धावा 4 चेंडूंवर चेस केल्यात. इथे आपण पारितोषिक द्यायचं आहे. झेल टिपला गेलाय देव नाईक यांच्या हस्ते. यावेळी चेंडू हवेत. यावेळी आता काय होणार, इथे काय झालं, महेश वाघमारे बाद झाला. कमॉन डीजे. बघायला मिळालाय. पण विचार करा धरणे गुरुजी, हा इथं कोण नसताना एवढा नाचतो. ह्याला कोणाच्या हल्दीत नेलं तर हा काय करेल. मला वाटते हल्दीला काहीतरी वेगळंच करून येईल. एक तर नाचेल, नाही तर जेवल्यानंतर परत मांडवात दिसणारच नाही, असं काहीतरी होईल. अठरा धावा धावफलकावर आहेत. चेंडू झालेत 4. 20-5 19 चेंडू आणि 18 धावांची गरज आता जिंकण्यासाठी असेल पिंपलवाडी संघाला. नवीन फलंदाज राकेश येतोय. महेश वाघमारे बाद झाल्यानंतर राकेश आलाय. चांगला फटका. शॉर्ट आर्म पूल मिड ऑन रिजनला अडवला गेलाय. 1 धाव येते. एका धावेच्या साहाय्यानं 19 धावा पहिल्या षटकात. 18 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे आता जिंकण्यासाठी, ती म्हणजेच पिंपळवाडी संघाला. निश्चित रूपानं या ठिकाणी सारळ विपक्ष पिंपळवाडी असा हा फायनलचा सामना सुरू आहे. आणि त्याच्यामध्ये निश्चित रूपानं पिंपळवाडी संघानं अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी खेळलेलं आपल्याला दिसतंय. पण असं असताना या आदिवासी 11 स्टार स्पोर्ट्स असोसिएशनच्या मागच्या 2 पर्वामध्ये वाघोली संघ विनर होत होता.
तत्पूर्वी श्री दिलीप नंदकुमार पाटील आणि श्री समीर गंगाधर पाटील हे प्रमुख पाहुणे आपले थोड्याच वेळात येत आहेत, आलेले आहेत. हा, पुढचा चेंडू या ठिकाणी एज लागली, चांगला चेंडू अडवलाय. 1 धाव धावून पूर्ण. पंच 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. पंच 1 धाव धावून पूर्ण होते. एका धावेच्या साहाय्याने 20 धावा धावफलकावर. 1च मिनिट सामना थांबवायचा. प्रमुख पाहुण्यांना सामना बघायचा आहे, आलेले आहेत, उतरत आहेत गाडीतून. या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. आपण त्यांना विनंती करतोय की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे, कारण सामना थांबलेला आहे. प्रमुख पाहुण्यांना फायनल बघता यावी याच्यासाठी हा सामना थांबवलाय. निश्चित रूपानं त्यांना विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. निश्चित रूपानं इथे मात्र आता पुन्हा एकदा सामना चालू केला जाईल. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि आता दर्णे गुरुजी किती चेंडू? 17 चेंडू आणि 16 धावांची गरज. 17 चेंडू आणि 16 धावांची गरज जिंकण्यासाठी पिंपळवाडी संघाला. तत्पूर्वी दिलीप नंदकुमार पाटील आणि समीर गंगाधर पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला भरघोस असं योगदान लाभलेलं आहे. त्यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो आणि या ठिकाणी सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करतोय. जिंकण्यासाठी 17 चेंडू आणि 16 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा योगेश आलाय. स्ट्राईक एंडवर मात्र आता आदिनाथ आलाय. आदिनाथचं नाव जर घेतलं तर एक अप्रतिम खेळाडू आहे. तत्पूर्वी हे सर्व जे मंडप आहेत या ठिकाणी चांगला फटका, 1 बाउन्स चौकार. एका हातात पकडले सागर नाईक, खोटं बोलू नका. अप्रतिम लेग स्पिन कुलदीप यादवची या ठिकाणी जर पाहिलं तर ओळख करून दिली. एक टप्पा कॅच पकडला. तत्पूर्वी सन्माननीय श्री समीर गंगाधर पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. हे सर्व मंडप आपण पाहतोय, हे सर्व पेंडॉल आपण पाहतोय, त्याच्या मागे हा कॉमेंट्री बॉक्स, त्याच्या मागे हा टॉस बॉक्स, त्याच्यानंतर 2 डगआउट पाहतोय आणि हे यूट्यूब लाईव्ह पाहतोय, जे त्यांच्या मार्फत आपल्या या स्पर्धेसाठी दिलं गेलेलं आहे. निश्चित रूपानं हे दायित्व त्यांनी दाखवलेलं आहे. तत्पूर्वी हा चेंडू निर्धावाला आहे. 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज दर्णे गुरुजी सांगतायत. असं असताना दर्णे गुरुजी भरपूर स्पर्धा होत राहत आहेत, परंतु ही देखील त्यातल्या त्यात झालेली एक अप्रतिम स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये कशा प्रकारचं क्रिकेट आतापर्यंत खेळलं गेलेलं पाहायला मिळते. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा यावेळी चांगला फटका आहे. इनसाइड आउट चेंडू गेलाय, डीप कव्हर, सीमा रेषा पार, चौकार. कम ऑन डीजे. पाहायला मिळते सागर नाईकच्या माध्यमातून. नक्की कुठल्या टीमचा आहे ते समजत नाही, कारण सुपर 6 पासून प्रत्येक गाण्यावर तो डान्स करतोय. हा देखील चांगला फटका, गॅप मध्ये आहे, चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. कम ऑन डीजे. चार धावांची गरज जिंकण्यासाठी पिंपळवाडी संघाला. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. 12 चेंडू 4 धावांची गरज असेल पिंपळवाडी संघाला. कशा प्रकारचं क्रिकेट या ठिकाणी खेळलं गेलंय. 12 चेंडू 4 धावांची गरज.
निश्चित रूपानं अप्रतिम क्रिकेट आतापर्यंत खेळलं गेलंय. पिंपळवाडी संघानं फक्त औपचारिकता ठेवलेली पाहायला मिळते. नक्कीच गॅलरीमधून जर पाहिलं तर धरणे गुरुजी पब्लिक देखील आता स्टेडियम सोडताना आपल्याला दिसत आहेत. कारण सामन्याचा निकाल काय आहे हे प्रत्येकानं आता जाणून घेतलंय आणि प्रत्येकाला माहीत आहे. आणि त्याच्यामुळं निश्चित रूपानं या आदिवासी प्रीमियर लीगमध्ये यावर्षी पिंपळवाडी संघाकडे ही ट्रॉफी जाणार का, तर नक्कीच जाणार असं प्रत्येक जण सांगतोय. परंतु अजूनही सामना आहेच. 12 चेंडू 4 धावा डिफेंड केल्या जाऊ शकतात. गोलंदाज जितेंद्र आलाय. गोलंदाज जितेंद्र आलाय गोलंदाजी मार्कवर. निश्चित रूपानं कशा प्रकारची गोलंदाजी जितेंद्रच्या माध्यमातून केली जाणार. पहिला चेंडू घेऊन जितेंद्र सज्ज होईल, सामना करेल फलंदाज राकेश. नॉन स्ट्राईक एंडवर आदिनाथ असेल, परंतु स्ट्राईक एंडवर राकेश आहे. पहिला चेंडू यावेळी चांगला फटका आहे. स्ट्रेट राऊंड द ग्राउंड लॉंग ऑन रिजनला खेळून काढलाय. एक धाव धावून पूर्ण केले. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर दर्णे गुरुजी धावा झाल्यात 33 धावा. 11 चेंडू आणि 3 धावांची गरज आता इथे पाहायला मिळते. 11 चेंडू आणि 3 धावांची गरज. पुन्हा एकदा आदिनाथ ऑन स्ट्राईक. कशा प्रकारचा खेळ या ठिकाणी केला जाणार. आदिनाथ ऑन स्ट्राईक. 11 चेंडू 3 धावांची गरज. यावेळी इनसाइड आउट, परंतु चेंडू हवेत. झेल खाली क्षेत्ररक्षक. फलंदाज बाद. कमॉन. या ठिकाणी चांगला चेंडू नक्कीच नाही, वाईड चेंडू आहे. धावसंख्येत 1 न वाढ होईल. धावसंख्या होईल ती म्हणजेच 34. 10 चेंडू आणि 2 धावांची गरज या ठिकाणी. कशा प्रकारचा खेळ होतोय. 10 चेंडू 2 धावांची गरज. या ठिकाणी मात्र क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. कम ऑन डीजे. दोन धावांची गरज. येणारे चेंडू असतील 9. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. पुढचा चेंडू यावेळी चांगला फटका आहे. 1 धाव तर नक्कीच धावून पूर्ण होईल, पण अशामध्ये चेंडू सुटला, चौकार गेला आणि आदिवासी 11 स्टार स्पोर्ट्स असोसिएशनचा फायनल विनर, प्रथम क्रमांकाचा मानकरी कोण आहे तर नक्कीच पिंपळवाडी संघ आहे. निश्चित रूप